नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून तुम्ही बघताय मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करतो आहे आणि ऑनलाईन कन्सल्टेशन देऊन पूर्ण भारतातील आणि विदेशातील पेशंट माझ्याकडे ऑनलाईन ट्रीटमेंट करून घेतात किंवा ऑनलाईन काउन्सिलिंग करून घेतात। मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे तो स्वप्नदोष। कारण की माझ्याकडे येणारे जे रुग्ण आहेत ते 10 पैकी 1-2 रुग्ण तरी मला सांगतात की डॉक्टर मला स्वप्नदोष म्हणजे नाईट फॉल किंवा नॉक्चर्नल इमिशन याच्यापासून मला खूप म्हणजे विकनेस येतो आहे, खूप मला कमजोरी वाटते आहे, माझं इरेक्शन कमी होत आहे, असे कंप्लेंट घेऊन येतात। मित्रांनो, जसं मी ज्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मास्टरबेशनबद्दल सांगितलं की मास्टरबेशन ही काही एक म्हणजे एक चुकीची कल्पना नाही आहे, त्याचप्रमाणे स्वप्नदोष ही पण एक नैसर्गिक आहे की आपली जे सिमेंट जिथं जमा होतं ती जे पिशवी असते ते आपल्या नखा इतकी पिशवी असते। ही पिशवी जर सिमेंट द्रवाने भरली तर काही ना काही विचार केल्यामुळं किंवा लैंगिक विचार केल्यामुळं किंवा आपलं एक सेक्स करण्याची इच्छा जर आपली झाली तर त्याच्यामुळं कुठतरी आपले न्यूरोलॉजिकल सेन्सेशन ट्रिगर होऊन ही पिशवी अशी दाबल्या जाते आणि वीर्य बाहेर फेकलं जातं। ही एक नैसर्गिक पद्धत आहे, कारण की ही आपल्याला देवाने दिलेली आहे। ती सॅक जी आहे जे सिमेंट जिथं जमा होतं ती त्याला म्हणजे त्यांना खाली करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आपलं जे सिमेंट प्रोडक्शन आहे हे 24 तास चालू असतं। मग हे सिमेंट प्रोडक्शन जर तुम्ही जर ती पिशवी जर खाली नाही केली किंवा निसर्गाने खाली नाही केली तर मग हे वीर्य साठणार कुठं? त्यामुळं ही नैसर्गिक पद्धत असून जर तुम्हाला कोणालाही स्वप्नदोष होत असतील तर त्याची चिंता नका करू, मानसिक बळी नका पडू किंवा काही औषधांना बळी पडू नका किंवा भोंदू डॉक्टरांना बळी पडू नका। ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून हा एक आजार नाही आहे हे इथं मी ठामपणे नमूद करतो। तरी मित्रांनो, जरी काही तुम्हाला अशा समस्या असतील तर डेफिनेटली तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर केव्हाही फोन करा। जर तुमचे काही जर गैरसमज असतील तर डेफिनेटली 40 वर्षापासून मी ते दूर करीत आलेलो आहे, आता पण करेल। धन्यवाद मित्रांनो।